उत्रेश्वर चषक फुटबॉल स्पर्धेत आज सकाळच्या सत्रात झालेल्या रोमहर्षक लढतीत फुलेवाडी फुटबॉल क्लबनं वेताळमाळ तालीम संघावर सडन डेथवर 1-0 गोलनं विजय मिळवला। सायंकाळच्या सत्रात पाटाकडील तालीम अ संघानं तब्बल 11 गोलची नोंद करत रंकाळा तालीम मंडळाचा अक्षरशः धुव्वा उडवला। छत्रपती शाहू स्टेडियमवर उत्रेश्वर चषक फुटबॉल स्पर्धा सुरू आहे। या स्पर्धेत आज सायंकाळच्या सत्रात बलाढ्य पाटाकडील तालीम मंडळ अ संघ आणि नुकत्याच अ गटात प्रवेश केलेल्या रंकाळा तालीम मंडळ संघात सामना झाला। सुरुवातीपासूनच चाचपडत खेळणाऱ्या रंकाळा तालीम संघातील खेळाडूंवर पाटाकडीलच्या खेळाडूंनी वर्चस्व निर्माण केलं। सामन्याच्या 20व्या मिनिटाला ओमकार मोरे, 23व्या मिनिटाला प्रथमेश हेरेकर, 30व्या मिनिटाला निवृत्ती पावणेजी तर 39व्या मिनिटाला प्रथमेश हेरेकरने गोल नोंदवले। पूर्वार्धात पाटाकडीलनं 4-0 गोलनं आघाडी घेतली। उत्तरार्धात या गोलची परतफेड करण्यासाठी रंकाळा संघाकडून जुनेद शेख, अमोल भोसले, निखिल साळुंखे, अभिषेक चौगले यांनी प्रयत्न केले, मात्र समन्वयाचा अभाव आणि कमी अनुभव यामुळे त्यांना पाटाकडीलच्या गोल क्षेत्रापर्यंत देखील मजल मारता आली नाही। दरम्यान सामन्याच्या 43व्या मिनिटाला प्रथमेश हेरेकरनं, 45व्या मिनिटाला यशराज कांबळेनं तर 46व्या मिनिटाला प्रथमेश हेरेकरनं वैयक्तिक चौथा आणि संघासाठी 7वा गोल नोंदवला। 52व्या मिनिटाला मोहम्मद आणि 53व्या मिनिटाला संदेश कासारनं गोल नोंदवला। दरम्यान पाटाकडीलच्या गोल क्षेत्रात एकही चढाई होत नसल्यानं त्यांचा गोलरक्षक विशाल नारायणपुरे हा फॉरवर्डला आला। एका कॉर्नर किकवर संधी साधत गोलरक्षक विशाल नारायणपुरेनं हेडद्वारे गोल नोंदवत उपस्थित फुटबॉल शौकीनांना आश्चर्यचकित करून सोडलं। त्यानंतरही रोहित देसाईनं 11वा गोल नोंदवत संघाला एकतर्फी विजयी केलं। दरम्यान सकाळच्या सत्रात फुलेवाडी आणि वेताळमाळ संघात अत्यंत रोमहर्षक सामना झाला। संपूर्ण सामन्याच्या वेळेत 1-1 अशी बरोबरी झाली। त्यामुळे हा सामना टाय ब्रेकरवर खेळवण्यात आला। त्यातही दोन्ही संघांकडून 5-5 अशी गोल बरोबरी झाल्यानं अखेर हा सामना सडन डेथवर खेळण्यात आला। त्यामध्ये फुलेवाडीकडून शुभम देसाईनं गोल नोंदवत संघाला 1-0 गोलनं विजयी केलं।